त्याला आलो ना, जाऊया परत जेवायला. आम्ही आलो आहे एका लग्नाला, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला. माझ्या ती कुठून कुठून मला शोधत होती माहिती आहे. माझा मित्र आला आहे. ॲक्च्युली आम्ही लाईनीत उभे होतो. वीराला घरी झोपून आलेलो आहे लंच टाईममध्ये. अरे माफ कर, सगळे देऊन आलो वरती. माफ करा दादा, माफ करा. सो आलेलो लग्नाला मैत्रिणीच्या माटुंगालाच होतो, त्याच्यामुळे लंच टाईममध्ये म्हटलं जाऊन येऊया पटकन. आणि आमच्या भोंग्याला घरी ठेवलं आहे. सो लगेच तासाभरात घरी. बऱ्याच दिवसांनी आम्ही असं लग्न वगैरे अटेंड करतो आहे. म्हणजे असे दोघे. मी कधी कधी गेलेलो आहे मध्ये. मी तर लग्न अटेंड करणं मला आवडतच नाही मुळात. बट ठीक आहे, यावेळेस मैत्रिणीचं होतं, कोणीतरी माझ्या लग्नासाठी आलं. सो मला जाणं भाग आहे, सो म्हणून आलो. सो वैजूला पण घेऊन आलो. घरी जाऊया. आमचा भोंगा उठायच्या आलो. आल्या जेवलो आधी, मग प्रेझेंट दिलं. लास्ट शरम काय वाटते का तुला? ते पण 2-2 टाईम जेवली, मिळत नाही जसं. मग आहेर दिला तेवढा वसूल केला तिने. चला पळूया. नमस्कार मंडळी, मी विशाल लाड सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. घाबरलो ना, गेली असते माझी बायको. सो सगळ्यांना प्रश्न पडला असेल आम्ही ट्रेनने का प्रवास करतो. तर मी गाडी दिलेली सर्व्हिसिंगला आणि येतानाच गाडी घेणार होतो. बट प्रॉब्लेम असा झाला की खूप उशीर झालेला, कामच संपत नव्हती दोघांची. सो कामं संपत वेळ झाला. म्हटलं लग्नाचा मुहूर्त निघून जाईल, जेवायचा, लग्नाचा नाही, जेवणं इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला असा पण प्रश्न पडला असेल की मुलगा मुलगी दाखवले नाही, तर कारण खूप घाई झाली, त्याच्यामुळे मला काही दाखवता आलं नाही माझी मैत्रिणी. सो ठीक आहे, समजून घ्याल तुम्ही. म्हणजे मी ब्लॉगच एकदम लास्ट शेवटी चालू केला जेव्हा आम्ही निघत होतो. सो त्याच्यामुळे ठीक आहे, समजून घ्या. आणि आत्ता आहोत माटुंग्याला. जातो आहे वैदूच्या बिल्डिंग खाली आणि तिथून आपली गाडी करू, कारण मी तिच्या बिल्डिंगच्या खाली सर्व्हिसिंगला देतो गाडी घेऊ आणि गाडी घेऊन घरी जाऊ. ट्रेन आली आहे, चला. सो क्विक अपडेट, स्टेशन उतरलो आहे, परेलला उतरलो आहे. मी युजली कधी ट्रेनने एवढा प्रवास करत नाही, पण दादरला मी एक गोष्ट पाहिली. 1 नंबर आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म लागून होते, म्हणजे तिथे 2 ट्रॅक होते. सो आता तिथे एकच ट्रॅक आहे. तिकीट आहे ना गं? आहे. सो 2 ट्रॅक होते, तिथे एकच ट्रॅक आहे, कारण दोन्ही ट्रॅक कंबाईन केले. कारण बरं केलं ते, कारण टुवर्ड्स कल्याण कर्जत कसारा साईडला जाताना खूप गर्दी असते तिकडे. आणि तो प्लॅटफॉर्म छोटा पडायचा, आता मोठा झाला आहे, कारण 2 ट्रॅकचा एकच ट्रॅक केला आता तिकडे. सो कोणाला ज्यांना माहीत नसेल, जे माझ्यासारखे असतील जे ट्रेनने प्रवास करत नाही, त्यांच्यासाठी ही अपडेट आहे. नाही तर बोलतील आता सांगतो आम्हाला, जमाना झाला त्याला. बाबा मला आत्ता कळलं म्हणून मी तुम्हाला आहे ना, तुला माहीत होतं असे लोक असतात. तिला अजूनही माहीत नव्हतं. मी हे बोलताना लक्ष नसतं ना बाहेर फिरताना, म्हणून लक्ष द्यायचं. तू काय बोलली आता ते परत बोल एकदा. बोल ना आत्ता बोलली. अगं लोकांना कळू दे परिस्थिती काय. नाही ना, काहीतरी बोल. काय बोलली? किती लोक लांब राहतात हे, म्हणजे हिच्या माहेरची लोक, ठीक आहे, किती ते लोक लांब राहतात. स्वतः इकडेच राहून झाली आहे ना. आणि मला बोलते आधी स्वतः तू इकडे जायचास वगैरे वगैरे. आईचं ते फसलो. ठीक आहे. तुझ्याकडे खूपदा ऑप्शन दिलेले, लग्नानंतर पण दिलेला मी. नाही तर सांग, आता देतेस का ऑप्शन? आता टाइम गेला, टाइम ऑप्शन. काय यार, गाडी कुठे आपली? बघा ती गाडी या साईडला पण नाही आहे. सो इथे त्यांचं सर्व्हिस करून घेतो, म्हणजे आपलाच माणूस आहे समजा. आणि गाडी आपली आहे चकाचक आहे. मी येऊ? चल येतो, चल. बाकी काही नाही, आपला भोंगा उठायच्या आत जायचं आहे म्हणून. बाळ झोपलंय घरी. यार पाणी वगैरे विचारा आता, थंडा बिंडा. माझ्या सासरवडीला ही पद्धत नाही मला विचार. झोपलेत बघ, जावं येणार काय आहे का त्यांना?
एक फालतूगिरी आहे त्या साईडने आता उघडायला. 2 दरवाजे ते एवढा माझ सांग त्यांना जवळ घ्या स्टेशनच्या. घर शेवटी ठोकून ठोकून थकले इकडे म्हणून त्या साईडने दरवाजा आता उघडायला गेली आहे. तेच सांगत होतो ना, सगळे झोपलेले आहेत, दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे इकडे ॲक्च्युली ते आतल्या साईडला झोपतात त्याच्यामुळे आवाज कळत नाही इथून ठोकतो ते. आणि विरा नाही तर तिला म्हटलं ठोक ना जोरजोरात, तर नाही. अरे यार ही पण झोपली की काय. अरे हॅलो कुठे गेले तू. आपली जिम तर झालेली आज वार आहे शनिवार. आणि ह्या ज्या मॅडम आहेत त्या रोज ह्या स्ट्रीट डॉग्सला फीडिंग करतात आणि खूप सुंदर काम करतात आणि रोज न चुकता. आणि बघायला गेलं तर जवळजवळ एक 10-12 डॉग्स आहेत पूर्ण शिवा म्हणजे जिथे ते फीड करतात तिथे. ही त्यांची गाडी आहे त्याच्यातून ते रोज घेऊन येतात आणि खूप चांगलं काम करतात. पार्कातली लाईटिंग तर म्हणजे काढून टाकले. अजूनही अर्धं काम चालू आहे तिकडे समोर बघू शकाल. चलो घरी जाऊया, खूप काम आहेत आज. सो आज शनिवार त्याच्यामुळे मी पार्कात येतो. सकाळी खेळणं आणि त्याच्यानंतर वर्कआउट हे सगळ्या गोष्टी इथे होतात माझ्या दर शनिवारी. संडे पण येतो म्हणजे विकेंडला फार मी इथे येतो वर्कआउटला आणि खेळायला वगैरे. सांगायचा मुद्दा इतका, आपले जिममधले बरेचसे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना मी एकच सांगतो, सगळ्यांना इंडिव्हिज्युअल सांगता येत नाही. जर तुम्ही जिममध्ये येता, एक तर ही जिम फ्री आहे आणि याचा टायमिंग आहे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत, परत 4 वाजता चालू होते, ती रात्री 10 वाजेपर्यंत चालू असते. आणि जिम फ्री आहे त्याच्यामुळे बरीचशी माणसं इथे असतात, गर्दी असते. वर्किंग आवर्समध्ये गर्दी कमी असते. सॅटर्डे पण 11 नंतर वगैरे गर्दी कमी असते. सो मी त्याच वेळेत येतो शक्यतो. सो माझा मुद्दा एवढाच सांगायचा की जर तुम्ही इथे येत असाल वर्कआउट करता तर जे सामान तुम्ही घेत आहेत त्याचा फार केअरफुली वापर करा. कारण फ्री आहे म्हणून लोक कसंही यूज करतात आणि कसंही टाकून देत आहेत. सो दॅट इज रॉंग. चला इथे ट्रॅफिक होते, आता घरी जाऊया. बँकेत जायचं आहे, बँकेतली कामं करायचं. हो नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत दादरला. आज आहे वार रविवार आणि हा माझे क्रॉस करतो बोलतो. कशासाठी आलेलो का? अच्छा, फुकट खायला. सो आमचे साडू भाऊ आम्हाला ट्रीट देत आहेत बड्डेची. बड्डे होता काल पण त्याची ट्रीट आहे आज. सो वैदू आणि विराला घेऊन आले. वैदू आणि विरा आज इथेच राहणार आहेत कारण उद्या वैदूला जायचं ऑफिसला. सो ती विराला घरी इथे ठेवून जाणार आहे. सो उद्या वैदू येईल परत घरी विराला घेऊन, म्हणजे मीच आणायला येणार आहे. सो आता घरी जाऊया, 22चा बड्डे सेलिब्रेट करूया. अरे चालू चलो. केक घ्यायचे असतील तर मेरवानचं इथे शॉप आहे. अगदी हे कुठला रोड आहे? रानडे रोड, गोखले रोड. रानडे रोड आत राहिला आणि हा समोर गेला सेनाभवनला रोड, हा गेला शिवाजी बाग सर्कल. आणि किती हलती आहेत. आणि इथे मॉन्जिनीजचं पण दुकान आहे बट आम्ही शक्यतो मेरवानचे येतो. पण आता ह्याचे पण खाऊन कंटाळा आलेला आम्हाला, पण दुसरा ऑप्शनच नाही दुसरा. चला दादरमध्ये दुसरा कुठला ऑप्शन असेल केकसाठी तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण खरंच कंटाळा आलेला मेरवानचे खाऊन. अरे बापरे, कोणाचा बड्डे एवढा? बघते जा बरोबर जा. ए बहिणा मेरे राखी के बंधन कोई. शुभ प्रभात नाही, शुभ दुपार मंडळी. आणि आज वार आहे रविवार. काल आपला पालखीचा दिवस होता, पहिला दिवस.
सो पाय व्यवस्थित शाबूत आहे म्हणून खेळायला आलो आहे. सो आता आलो आहे खेळायला तर सगळे प्रिपरेशन पाहिजे. सो ग्राउंड पाडण्यापासून इथे अशी तयारी असते. पहिले तर बॉल शोधण्यात बॅट शोधण्यात वेळ जातो. कोणाकडे असतात, गेल्या संडेला कोणाकडे ठेवलेले असतात. आणि त्याच्यानंतर बिचारा एकट्या माणसाने आमचं ग्राउंड साफ केलं. जरा तोंड दाखव रे. हे दक्ष, ग्राउंड कोणी साफ केलं? हां ठीक आहे, हां ठीक आहे. बिचारा एकट्या माणसाने आमचा ग्राउंड साफ केलाय. बॉल कोणी बॉल कोणी आणलं? नाही नाही, पैसे मी आणले, बॉल त्याने. हां फक्त होल अँड सोल एकटाच बिचारा चालतोय. ग्राउंड बघा कसं साफ केलंय त्याच्या फरमाईशीनुसार. आणि दगड आमचा पिच आखतोय. दगड फक्त बॅटिंग पुरता ऐकणार आहे, बाकीचं ओ सॉरी श्रेय पाटील, सॉरी आहे दगड बोललो. दगडच्या आता हा तू आग लावे. ए तो तिथला तू पाड जा. सिद्धे जा ना, जरा काहीतरी काम कर ना. फक्त जिम मध्ये येऊन वजन उचलतो, बाकी काय होत नाही तुझ्याने. तुम्हाला काम नको म्हणून तुम्ही टीम पाडून आलात तिकडे. पण मी जाऊ आई. क्या बॅटिंग बिल्डिंग नाही केली यार. चल ज्यूस कोण देत आहे? ज्यूस हे हर्ष. आज वार आहे रविवार आणि हा माऊ आहे ना, माऊ आहे. हाय कर तिला, हाय कर, हाय कर. विराला थोडं राऊंडअपसाठी आणलेलं आहे. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तिला असंच घेऊन येतो खाली. आणि ह्या आमच्या नेहमीच्या जागा आहेत. मांजरे बघायच्या, कुत्री बघायच्या. बाबू हाय कर तिला, हाय कर. हाय हाय नाहीच कर, बोलव तिला. हा दम दे, दम दे, दम दे. अहो दम दे, दम दिला, दम दिला, दम दिला बाबू, दम दिला, दम देते. हाय कर तिला, हाय कर. हाय हाय कर, हाय कर सगळ्यांना, हाय कर. इथे 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 हे बघ सगळ्यांना हाय कर, हाय कर. हाय हाय. जेवलात का सर्व? कसं जातोय विकेंड? हा माऊ कुठे दाखव सगळ्यांना. माऊ कुठे? माऊ कुठे जाऊ? हाय सगळे हे बाई इथे 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 सगळ्यांना माऊ कुठे दाखव. माऊ माऊ. डोळा मार, डोळा मार, सर्वांना डोळा मारून दाखव. आप्पा. आप्पा आमच्या बाजूला अर्पित म्हणून एक मुलगा आहे. सो तिचा मित्र आहे, तो भाऊ आहे, मित्र आहे, सर्वच आहे. सो त्याला ती अर्पित नाही बोलू शकत म्हणून त्याला रोज सकाळी उठल्यावर सकाळ संध्याकाळ आप्पा आप्पा म्हणून बोलत असते. आणि काल आमची विरा फिनिक्सला गेलेली. सो त्याचे काही मला फुटेज मिळालं तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आमच्या बाजूलाच आहेत. सो कोणी येतं तिला आता घेऊन जातं सर. आणि ती पण तिला फिरायला हवं असतं, त्याच्यामुळे ती पण बिनधास्त जाते. त्या मांजरीला मारणार आहे एक दिवस, काय भरोसा नाही हिचा. चला झोपायला जाऊया, झोपायला. नमस्कार मंडळी. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालो फेरफटका मारायला. कारण 2 दिवस मी विराला कुठेच घेऊन गेलो नव्हतो. सुट्टी आहे, विकेंड आहे त्यामुळे आहे ना. सो आलेलो जराशी शॉपिंग करायला. आणि शॉपिंग खुद्द माझी करायला शॉपिंग आलेलो. विरा मम्माला शोधते. सो लवकरच आपली ॲनिव्हर्सरी येते, त्यानिमित्ताने वैदू माझ्या मागे लागलेली, मला तुला काहीतरी घ्यायचं आहे. सो मला नवीन वर्षात काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं. म्हणजे क्लोथच्या बाबतीत मी आधीपासून फिटिंग क्लोथ यूज करायचो. सो मला आता काहीतरी स्वतः चेंज बघायचं पर्सनली. सो मी तिला म्हणत होतो की मला ओव्हरसाईज टी शर्ट्स आता ट्राय करायचे. सो लेट्स ट्राय दॅट. सो तिने माझ्यासाठी 2 ओव्हरसाईज टी शर्ट घेतले. मी तुम्हाला दाखवीन घालून. आता मला दाखवता येत नाही कारण मीच म्हणजे पाहिलं. घेतले, दिले त्याने, नाही दिले. बार्गेनिंग नाही करता येत तिला म्हटले ना थोडं बार्गेन कर. अच्छा एक मिनटं. सो मी तुम्हाला नंतर ट्रायल करून दाखवतो. आता विराला फ्रॉक घ्यायचं असं ती म्हणते. चला बघूया. बरं. सो आत्ता आम्ही आलो आहे आमच्या एरियामध्ये, म्हणजे आमच्या एरियापासून जवळ जांभोरी मैदान वरळी. तिथे शिवसेनेने जत्रा भरवलेली. बाहेर खूप गर्दी आहे कारण आज रविवार आहे आणि पोलीस लोक पण खूप आहे. त्याच्या कोणीतरी आलेलं दिसतं. क्रॉस करून जाऊया. अशा ठिकाणी विरामुळे यावं लागतं, अदरवाईज एवढं आम्ही इंटरेस्टेड नाही. तिथे हरे कृष्ण हरे रामवाले तिथे ज्यांचं काम मी आधी करायचं.
आम्हाला यायच्या त्या सेक्शनमध्ये आलेलो आहे, पण हे काय करायची काय माझी ताकद नाही आणि विराला घेऊन तर मुळात नाहीच नाही. सो आम्ही काय करतोय दाखव. हां आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहे. कुठे गेली ट्रेन? हां तिकीट किती आहे दाखव तुझी. 80 रुपये. 50 रुपये. दीदी हाय कर हाय कर हाय कर हाय 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 कर दिला हाय कर हाय कर. ह्या ट्रेनमध्ये बसायचं आपल्याला, त्याच्यामुळे सगळे लोक बसणार आहे तिकडे लहानांपासून. सो आमच्या 2 तिकिटीचे किती झाले? 160. आईला 160 रुपयात कुठे एक क्वार्टर आली. कुठे हसतायत त्या कुठे आयुष्यात मी. अरे बाबा आला आला तुझा फोटो आला. तुमचा नंबर आलाय आता. विरापेक्षा विराची मम्मी एक्सायटेड खूप असते. तिला जायंट हिलमध्ये बसायचं. म्हटलं तू जा बाबा, आपल्याला नाही रिस्क घ्यायची असली. बाबा कालच पालखीवरून आलो यार, कशाला चढायला लावतायत. सो ट्रेनमध्ये बसून घेऊया. अरे उतरणार आहे, इथूनच उतरणार. ट्रेन आलेली आहे ये. सो अशी ट्रेन आहे. चला हे झाकझुक झाकझुक खूप होतोय का लाईट. 80 रुपये बाबू वसूल करायचं. ए विरा विरा हा बस चल चल ये पुढे आहे. नाही तर पुढे ये इथे. आमचे किती राऊंड झाले का? 7-8 राऊंड झाले. 4 राऊंडपर्यंत विरा ओके होती. त्याच्या पुढच्या 4 राऊंडला विराचं झालं, बॅटरी संपली. आणि एका वेळेला मला पण भीती वाटत होती. वैदू बोलते भाई आता कुठल्याच गाडीत नाही बसायचं आपल्याला. खरी गाडी हवी आहे. एका टायमाला असं झालेलं, वैदू बोलते तुझ्या वजनामुळे एका साईडला जाते. म्हटलं हां अख्खी ट्रेन माझ्या एकाच्या वजनामुळे जाते. काय पण बोलते. पण बरं वाटलं जरा बाहेर येऊन. मला पण नाही सवय या गोष्टींची. हे नाही अरे वाटतात आपल्याला. हे त्या कुठलं ते 4 व्हीलरपेक्षा पण बेकार आहे. माणसं उभी आहेत अक्षरशः त्याच्यात. पण हे अलाउड आहे का म्हणजे उभी राहून गावात? बेकार आहे. हे बसले त्यांना ठीक आहे, पण उभे आहेत कसं काय? नो बाबा नो रिस्क. जाऊया घरी. विरा बघते मौत का खेळ खेळली आहे विरा. मौत का ह्याच्यात जाते तुम्ही. दादू लोक खेळतात. नको बाबा हे बेकार उड्या मारतात. विरा आपण घरी जाऊया चल. ठाण्याच्या सेक्शनमध्ये ही अशी गर्दी आहे. मग तिथे असे हे गेम पण आहेत शूटिंग बिटिंगचे. हे ओल्ड पुराने गेम हो गए बहुत. बरेचसे फूड स्टॉल्स आहेत. हे तुला टॅटू काढायचा होता ना तू बघ. मग काय आलं? अरे स्वस्तात मस्त. बरं चला. सो जास्त वेळ आहे, एक अर्धा तासासाठी आलो. आणि ठीक आहे, जत्रासारखी जत्रा असते पण गर्दी असल्यामुळे थोडं किरकिरी. मलाच कंटाळा आला आहे. मला नाही आवडत गर्दी. हां आहे ना, आपल्याला गर्दी नाही आवडत ना. नो बोल नो नो बोल नो 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 नो. चला बाहेर जाऊया. मान्यवर जे येणार होते आपले आदित्य साहेब ठाकरे ते आलेले आहेत. नक्कीच हा त्यांचा एरिया आहे. म्हणजे ते इथून विधानसभा निवडणूक लढलेली असून आणि हे त्यांच्यातर्फे आयोजित केलेली जत्रा आहे. त्याच्यामुळे ते येणं साहजिक आहे. सोबतच आशिष चेंबूरकर आहे ना, तुला काय माहिती? हां आशिष चेंबूरकर आहे. चला आता बाहेर जाऊया. ही गर्दी बघा बाबा बाबा. हे बाहेर जाऊ दे आम्हाला, नंतर काय ते करा तुम्ही. हां गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून. ॲक्च्युली आज आहे
क्रिसमस आणि आज आहे आपल्याला सुट्टी. सो आलो आहे जरा सकाळी गाडीची कामं करून घेतोय, सुट्टी आहे तर थोडंसं वेल्डिंग करायचं आहे, दाखवतो कुठे. काल रात्री मला ब्लॉग कंटिन्यू करायला एवढा कंटाळा आलेला, कारण एवढं ट्रॅफिक आहे आमच्या एरियात लोअर परेलमध्ये फिनिक्स मॉलमुळे. कारण सगळीच लोक तिकडे जातात. कंटाळा आलेला अक्षरशः गाडी चालवायला, एवढा चिडलो होतो मी. बट ठीक आहे, मुंबईसारखं शहरात एक्सपेक्टेड आहे असो. सो म्हणून आज कुठे जास्त लांब नाही जाणार विराला घेऊन. जर निघालो संध्याकाळी घरातून तर बाय वॉकिंग फिनिक्सला जाऊ. आधी ठरलेलं वंडरलँडला जायचं बँड्राला. बट बाबा माझी इच्छा नाही अजिबात या ट्रॅफिकमधून गाडी चालवणं, आणि विराला एवढा वेळ गाडीवर बसून ठेवणं नको. सो म्हटलं असंच एक राऊंड मारून येऊ, कारण सुट्टी आहे तर मग मी नेतो. अदरवाईज सुट्टी नसेल त्या दिवशी तिला कुठे घेऊन जाता येत नाही. सो आज सगळीकडे साई भंडारे पण आहे. भंडाऱ्याचं जेवण म्हणजे स्टँडचं हे तुटलं आहे, त्याच्यामुळे इथे पाय वगैरे ठेवताना स्टँड खूप लूज आहे. सो मला हे चेंजच करायचं होतं, बट माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही की ग्रँड रोडला जाऊन मी हे पूर्ण सेटअप चेंज करू. सो तात्पुरतं आपण वेल्डिंग करून घेऊया. हे लास्ट टाइम पण मी वेल्डिंग केलेलं, बघू लेट सी आता हे होते का. लास्ट टाइम ह्या साईडचं तुटलेलं तर दिसत असेल हे बघा, ते अजूनही क्रॅक आहे. हे पण कधीही जाऊ शकतं. बघू दोन्ही काहीतरी जुगाड करता येतं लोकांना. हे जॉईंट केलेलं आहे, बट मला अजूनही याच्यावर भरोसा नाही, कारण थोडंसं लूज वाटतं. सो हे केलं म्हणून ह्यासोबतचा पण थोडासा क्रॅक राहिलेला तो पण वेल्ड करून घेतला पूर्ण. सो तरी पण स्टँड लवकरात लवकर मला चेंज करावंच लागेल. आज वेळ नाही म्हणून तात्पुरता पर्याय म्हणून मी हा निवडला. गाडी थोडीशी खराब झाली आहे, म्हटलं हाताबरोबर बाहेर निघालो तर धुवून घेऊया. चलो आत्ता येऊन पोचलो आपण आर्थर रोड नाक्यावर, आणि इथे सुद्धा मी गाडी धुतो युजली. आणि इथे येण्याचं कारण लोअर परेलचं ब्रिजचं काम झालं आहे, त्याच्यामुळे इथे येणं पॉसिबल होतं. सो आपली गाडी धुवून घ्यावा. अनायचं मी एक तारखेला मी गाडी धुवूनच घेतो, म्हणजे न्यू इयरच्या 1 तारखेला, तेव्हा पण सुट्टी आहेच. पण म्हटलं आता पाडलोच आहे गाडीच्या कामासाठी, तर सर्व करूनच जाऊया. 10-15 मिनटं अजून लागते. तो नेहमीप्रमाणे नाही, कालप्रमाणे आम्ही आजही गाडी घेऊन निघालेलो. काल आम्हाला एक ठेच लागलेली, एवढा वेळ त्या ट्रॅफिकमध्ये गेला. आणि आज फिनिक्समध्ये जायचं ठरवलं होतं. बट तुम्हाला एक खरं सांगू, आजच्या दिवशी कधीच जाऊ नका, म्हणजे जेव्हा सुट्टी असेल पब्लिक. आणि त्यात हे म्हणजे आज फिनिक्समध्ये पार्किंग नाही आहे, पण खूप रश आहे. तरी पण आम्हाला एक ठेच लागावी म्हणून आम्ही जातो आहे. म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही ह्याचा विचार पण नाही करणार. आणि लोकांनी फिनिक्सच्या बाहेर सगळ्यांनी पार्किंग केलं, त्याच्यामुळे हे गाड्या आता उचलत आहेत. वैजूला तेच बोललो, गाडी घेऊन सरळ बिल्डिंग खाली लावूया आपल्या आणि परत चालत जाऊया. सो थोडा वेळ थांबू, 10-15 मिनटं. विरासाठी करावं लागतं सर्व. अदरवाईज आजच्या दिवशी किंवा 31 1 तारखेला मी नाही शक्यतो बाहेर पडत. मला नाही आवडत गर्दीच्या दिवसात असं बाहेर पडायला. असो आता बाहेर पडलो तर जिथे पडलो तिकडे जाऊ. हां जोरात वाजू अजून. आतमध्ये आल्यावर ही गर्दी आहे, त्याच्यापेक्षा घरी बसून मस्त सुट्टी एन्जॉय करा. बाकी काय नाही इकडे, ना तुम्हाला धड खायला मिळणार, ना शॉपिंग करायला मिळणार, ना फिरायला मिळणार. सो बेस्ट आहे. अरे कुठे गेले वैदू आणि वीरा, कुठे गेली बघा. असे माणसं गायब होतात आपली. आधी मला यांना शोधू दे. जे पूर्ण वेळ विराच्या मागे आहोत. फोटो बिटो आम्ही सिंगल तर काढणं विसरूनच गेले आहेत. आणि एक हे त्यांची मुलगी ही, आणि ते आपापले फोटो काढत आहेत. जाऊ दे, मी जास्त दाखवत नाही. से हाय, से हाय, से हाय दीदी. वीरा 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 से हाय टू दीदी. हाय हाय हॅलो हॅलो. सेकंड कर. या किशी दे फ्लाइंग किश बाबू. फ्लाइंग किश. अम्मा दीदी तुझं नाव काय दीदी?
तुझं नाव काय? अरे मला असं कळेल असं बोल. लाजली दीदी बाबू, आमचा काय लाजतच नाही.